समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। धनत्रयोदशीच्या दिवशी उपाय काय करायचे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम घराचा मुख्य दरवाजा साफ करावा। लक्ष्मी मुख्य दरवाजातून प्रवेश करते असे म्हणतात, त्यामुळे ते स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे। दाराजवळ रांगोळी काढावी। घराबाहेर मुख्य दरवाजावर आंब्याची पाने लावायची आहेत, यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही। दिवाळी हा सण 5 दिवसांचा असतो आणि तो वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत साजरा केला जातो। धनत्रयोदशी दिवाळीच्या आधी साजरी केली जाते। कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी म्हणतात। धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करण्याला आणि नवीन वस्तू खरेदी करण्याला खूप महत्त्व आहे। धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि पितळेची भांडी खरेदी केल्याने अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते। याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवाची पूजा केल्यास अकाली मृत्यू आणि शत्रूपासून मुक्ती मिळते असे देखील मानले जाते। यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत ते जाणून घेऊया। धनत्रयोदशीला कोणता उपाय केल्याने अकाली मृत्यूचा धोका टाळता येतो आणि शत्रूंपासून मुक्ती मिळते ते जाणून घेऊया। धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते। या दिवशी संध्याकाळी शुभ मुहूर्तावर भगवान धन्वंतरी, कुबेर, देवी लक्ष्मी आणि श्री गणेश यांच्या मूर्ती पूजागृहात स्थापित करा। यानंतर तुपाचा दिवा लावा आणि फुले, फळे अर्पण करून पूजा सुरू करा। या दरम्यान भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीला पांढरी मिठाई तर भगवान धन्वंतरी यांना पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी। माता लक्ष्मीच्या कृपेने वैभव, ऐश्वर्य, सुख, समृद्धी प्राप्त होते आणि भक्तांच्या जीवनातील संकटे, अडथळे नष्ट होतात। वर्षभरात फक्त धनत्रयोदशीचा दिवस असतो जेव्हा मृत्यूची देवता यमदेवाची दिवे दान करून पूजा केली जाते। काही लोक नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे छोटी दिवाळीच्या दिवशी देखील दिवे दान करतात। स्कंद पुराणानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला संध्याकाळी घराबाहेर यमदेवाला दिवे अर्पण केल्याने अकाली मृत्यूचा धोका दूर होतो। अकाली मृत्यू आणि शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी धनत्रयोदशीला म्हणजेच कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष त्रयोदशीला घराबाहेर यमराजाच्या नावाचा दिवा ठेवावा। त्यानंतर कचऱ्याजवळही दिवा ठेवायचा आहे। एक शेणाचा दिवा बनवून त्यात मोहरीचे तेल टाकून घरी जाळावे। नंतर घरापासून दूर नेऊन दक्षिणेकडे तोंड करून एखाद्या नाल्याजवळ किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ तो दिवा ठेवायचा आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी देवीला लवंग अर्पण करा। धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी देवीला पती पत्नी दोघांनी लवंग अर्पण कराव्यात। देवी लक्ष्मीला लवंग खूप प्रिय आहे। लवंग सोबत वेलची आणि सुपारीही अर्पण करू शकतात। एवढेच नाही तर धनत्रयोदशीला तुम्ही देवी लक्ष्मीला पानही अर्पण करू शकतात। दिवाळीत खरेदी केलेली सोन्याची किंवा चांदीची नाणी लक्ष्मीच्या पूजेमध्ये पूजली जातात। असे केल्याने व्यवसायात यश मिळते। सोने चांदी नसेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी देवीच्या फोटोजवळ पैसे ठेवून त्याची पूजा करावी। कुबेराची पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीसोबत कुबेरचीही पूजा करावी। कुबेरची पूजा करण्यासाठी कुबेर यंत्र खरेदी करून धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची पूजा करावी। धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करा आणि संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून गूळ आणि धण्याचा नैवेद्य दाखवा। यापैकी काही धण्याचे दाणे घरातील बागांमध्ये टाकू शकतात। धनत्रयोदशीच्या दिवशी बियांपासून उगवलेली कोथिंबीर घरात सुख समृद्धी आणते। धनत्रयोदशीच्या दिवशी धण्याचा उपाय केल्याने अनेक फायदे होतात। या दिवशी धने खरेदी करून घरी आणावे। देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांना धने अर्पण करून तुमची इच्छा सांगा आणि त्यानंतर घरातील एखाद्या ठिकाणी धने मातीत गाडून टाका। यानंतर काही धने लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवा। असे केल्याने घरात कायम लक्ष्मीचा वास राहतो। धनत्रयोदशीच्या दिवशी धन प्राप्तीसाठी काही विशेष उपाय केल्यास धन आणि उत्पन्नात 13 पटीने वाढ होऊ शकते। या उपायांनी पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात। याशिवाय घरातून दारिद्र्य दूर करण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे घराच्या आत आणि 13 दिवे घराच्या बाहेर ठेवावे। असे केल्याने दारिद्र्य, काळोख आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते। जर आपल्याकडे धन टिकत नसेल तर धनत्रयोदशीच्या
दिवशी ते लक्ष्मीपूजनापर्यंत पूजा दरम्यान देवी लक्ष्मीला एक जोडी लवंगा चढवाव्यात। या दिवशी साखर, बत्ताशे, खीर, तांदूळ, पांढरे कपडे किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने धनाची कमी होत नाही। घराच्या दारामध्ये, तुळशीच्या झाडाखाली, घराच्या अंगणात, पूजास्थानी, पिंपळाच्या झाडाखाली दिवे लावायचे आहेत। या दिवशी किन्नरला दान करावे आणि त्यांच्याकडून एक शिक्का मागून घ्यावा। किन्नरने स्वखुशीने शिक्का दिल्यास तर ते अजून फलदायी ठरेल। हा शिक्का आपल्या पर्स किंवा तिजोरीत ठेवल्याने कधीच पैशाची कमी जाणवत नाही। तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत। माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।